तिच्या पलीकडचं आहे. हे नातं विचाराचं आहे. हे नातं आजच्या पिढीला कळलं पाहिजे. लोकराजा राजश्री शाहू महाराज जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढारी म्हणून घोषित करतात आणि ते उद्या देशाचे पुढारी होतील असे सांगतात, तेव्हा महाराष्ट्रामध्ये आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या काळात डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नावाचा क्रेज तयार होतो. हा क्रेज तयार होतो कारण एक राजा एका 29 वर्षाच्या नव्या तरुण मुलाला उद्याचा देशाचा नेता म्हणून घोषित करतो. अरे, कोण आहे हा अस्पृश्यचा मुलगा की याला राजाने देशाचा पुढारी म्हणावं? प्रत्येकाला प्रश्न पडतो. गावागावात चर्चा व्हायला लागते. अरे, कोण आहे हा मुलगा? कोण आहे आंबेडकर? हे प्रश्न विचारले जातात. इतकंच नाही तर त्यानंतर पुढच्या काळामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार हे समजल्यानंतर त्यांना फक्त पाहण्यासाठी आणि त्यांचे शब्द ऐकण्यासाठी शेकडो किलोमीटरवरून पायपीट करून अस्पृश्य समाजातील इतर अनेक लोक आवर्जून उपस्थित राहायला लागले. महाराजांची